हॅलो. हॅलो. सर. हॅलो. नमस्ते. सर नमस्ते. सर नमस्ते. नमस्कार. सर आवाज येतोय ना? हो, तुमचा आवाज येतोय मला. हो, व्यवस्थित येतोय तुमचाही आवाज. मी हो. मागच्या वेळेस फार लक्षात ठेवू नये, जरा अजून रिटायर व्हायला मला 8 महिने आहेत, त्यामुळे कुठेतरी गडबडीत असतो. हो हो त्यामुळे हो माझा मागचा वर्ग चुकला, पण रेकॉर्डिंग ऐकली मी आणि हो, दोन्ही रेकॉर्डिंग मी पाठवलेत. हो हो हो, दोन्ही मी ऐकले पुन्हा आज 2 तास देऊन, आणि इट इज वंडरफुल. थँक्यू. आजचंही रेकॉर्ड ऑलरेडी आपण. होय 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 होय. रेकॉर्डिंगमुळे कसं होतं सर, की काही गोष्टी ज्या कळत नाहीत ना, हो, त्या रेकॉर्डिंग मध्ये कारण क्लिअर होतात. हो, आणि कुठल्याही वर्गात ते न कळणं म्हणजे त्याच्यात अर्थात इतके म्हणजे काही बौद्धिक क्षमता कोणाची इतकी नसावी की 80% किंवा 70% ग्रास नाही, होईल. बौद्धिक क्षमतेपेक्षा इंटरनेटच्या क्षमतेचा हा प्रॉब्लेम आहे बऱ्याच वेळा. इंटरनेट. पण सर, शिक्षकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा ग्रेडियंट असतो. शिक्षक ज्या पातळीवरून बोलत असतो आणि ज्या पातळीवर समोरचे घेत असतात, म्हणजे कसं आहे, एखादं व्याख्यान अटेंड करणं, बरोबर आहे. हो हो हो. त्याला अटेंड करत असताना सगळे बरेचसे तज्ञ समोर असतात, त्यांची पातळी अर्थातच कधी वरती असू शकते आणि बरोबरीची तर निश्चित असते, पण विद्यार्थी म्हटल्यानंतर हो, बरोबर आहे. हो, त्याच्यात आणि शिक्षकात मोठा ग्रेडियंट असतो असं. ग्रेडियंट नसलं तरी त्याने नम्र व्हावं ही अपेक्षा असते. नाही, असतो असतो असतो. म्हणजे मी स्वतः शिक्षक असल्यामुळे मला माहितीये की आपण जे सांगतो समोरच्याला. विवेकानंदांनी. मॅडम पण आल्या. मॅडम नमस्कार. मॅडम. हो, बोला बोला सर, बोला. विवेकानंदांनी म्हटलंय की लिव्ह लाईक अ काऊ इन द हाऊस ऑफ युअर गुरु. ऑलवेज ऑलवेज. आम्ही त्याच स्कूलचे असल्यामुळे गुरु आणि शिष्यांमध्ये खूप मोठी तफावत असते आणि ती मान्य करावी शिष्याने. त्यामुळे तुमच्या दोघांचं, म्हणजे मॅडमने काल ते जे खानदान सांगितलं ना, की पहिलं खानदान, दुसरं खानदान आणि तिसरं खानदान, त्याने त्या गोष्टी एकदम, त्या 5-6 अक्षर जी आहेत ती एकदम क्लिअर होतात की अरे हे एकाच जातीचे आहेत किंवा एकाच घराण्यातले आहेत. हो 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 हो. म्हणजे तुम्ही सांगितल्यानंतर, त्यांनी सांगितल्यानंतर ते पक्क होऊन गेलं. खुंटी बळकट करणे ज्याला म्हणतात, आमच्या इथे तसं झालं. पण तुमचं रेकॉर्डिंग फार उत्तम झालेलं आणि त्याचा मला फायदा झाला, कारण मी मिस केलं होतं मागचं लेक्चर. एकंदरीत हे झूम ऍप्लिकेशन चांगलंच आहे, म्हणजे बाकीच्या ऍप्लिकेशन्स पेक्षा, गुगल प्ले वगैरे किंवा इतर डिओ पेक्षा निश्चितच चांगलं आहे. त्याची क्वालिटी पण रेकॉर्ड चांगली आहे. क्वालिटी उत्तम. आणि ना सर, सध्या आता मी काय करणार आहे, आता ह्या क्लाउडचा स्पेस जो आहे तो लिमिटेड असतो, म्हणजे 2-3 रेकॉर्डिंग जास्तीत जास्त त्याच्यावरती राहतात. 1 GB चा स्पेस आहे. तर युट्यूब वरती मी टाकून देणार आहे ही सगळी व्याख्यानं. आणि युट्यूब वरती लोलक अकॅडमी म्हणून टाईप केलं की तुम्हाला ही सगळी व्याख्यानं दिसतील. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस.
लोलकाची अंतरिक्षात झेप. वा. भारी. ढगावर किंवा लोलकला किंवा सुपारी बाजांच्या भाषेत ढगात पाठवलं. काय 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 ढगात. हो ढगात. लोलकला ढगात पाठवलं. अगदी अगदी चांगलंय चांगलंय. सुपारी बहादूर म्हणतात ना, अमक्याला ढगात पाठवला तमक्याला ढगात. नाही फार फार चांगलंय. कौतुकास्पद कामगिरी. हा आपण आता 1 वर्ष पूर्ण होईल लोलकला ना, तेव्हा आपण शिवदेचा एक छानपैकी सत्कार करूया. तर आमच्या विद्यार्थ्यांची प्रगती जरा हळू आहे, पण हळू वगैरे काही नाही. आपण प्राथमिक अवस्थेतच आहोत सगळेजण अजून. म्हणजे आता मुळाक्षरच मूळ हे त्याच्यातच, म्हणजे अक्षरामध्येच मुळामध्येच आहोत आपण. नाही. आणि ना कसं आहे की एखाद्या लहान मुलाला किंवा ड्रायव्हिंग करणाऱ्याला जसं रस्त्यावर आल्यानंतर लोकांबरोबर ड्राईव्ह करत असताना जो आनंद होतो ना, तो आब्बा बाबा आणि बाटा आणि टाटा लिहिता आलं ना, त्याच्यातच आम्हाला वाटतं. नक्की नक्की नक्की. ಅಲ್ಲಲ್ಲ ನೀವು ಟಿವಿ ನೋಡ್ತೀರಾ ಅಂತ ನಾ ಒಳಗ್ ಬಂದೆ. कामाक्षीबाई, आता एक नमस्ते साइड बाय साइड एक कन्नड क्लास चालू करूया. करूया ना. इज इसेन्शियल. म्हणजे अगदी आनंदाने करूया. दॅट ऑल्सो इज इसेन्शियल. कारण कन्नड, तेलुगू मध्ये, तमिळ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य वगैरे उपलब्ध आहे ना, त्यामुळे वी मिस दॅट. ट्रान्सलेशन वगैरे वाचतो नाही बा, असं नाही. भैरप्पा वगैरे लोक सगळे मोठ्या प्रमाणावर शायरी आहे तामिळ मध्ये असं म्हणतात. ह्या चारही भाषांपैकी एक तरी साऊथ इंडियन भाषा प्रत्येकाला यायला हवी. देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने देखील माझं पूर्ण सहमत. माझी मुलगी सध्या बंगलोर मध्ये असते, मुलगी आणि म्हणून कन्नड शिकतोय मी. पण ती फार प्रगती नाहीये. कुणी तो कळली किंवा शिकवणा, मत्ती शिकवणा, इतकीच प्रगती आहे. वाईट नाही. आणि सर काय माहितीये का, बेंगलोरचं कन्नड वेगळंच असतं. पुणेरी जसं मराठी नसतं तसं बेंगलोरचं कन्नड नसतं. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಏನು? ನನ್ನ ಹೆಸರು ಶೈಲಜಾ, ನಾನು ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. आता मी जर म्हणायचं असतं तर मी म्हंटल असतं ನಾನು ಪುಣೆದಿಂದ ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ನಾನು ಪುಣೆದಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. असं वेगळ्या पद्धतीनं थोडं बोलतो आम्ही. माताडतो. बरोबर रे. इथे बरं, आता इथे सतीश वळसंकर आलेले आहेत. हे वेलकम सतीश. सतीश रावांना 12 भाषा येतात, जर्मन वगैरे सकट. परवाच त्यांच्याशी माझं बोलणं झालं. बहुभाषिक आहेत. नमस्कार. बरोबर जॉईन होताना खूप आनंद होतोय. हो. आपण क्लास सुरू किती वाजले झाले? 8:35 झालेत. 12 पार्टिसिपंट आलेले आहेत. सुरू करूया आपण. माझा एक थोडासा प्रॉब्लेम झालाय शिवदे साहेब. मी कुठेतरी बाहेर आहे आणि आपलं कनेक्शन लावून बसून टाकलंय. माझ्याकडे हातात काहीच नाहीये. मी काय लिहून ठेवलेलं होतं. नाही ठीक आहे. आपल्याला काही फार लागणार पण नाहीये. घरी पोहोचेपर्यंत वेळ होईल म्हणून मग कुठे ग्रेट. तिथे बसून राहिले. अप्रिशिएट. बर व्हेरी गुड. बरं, आता क्लासला सुरुवात हरकत नाही असं मला वाटतंय. झाले पार्टिसिपंट आपले झालेले आहेत, येतील हळूहळू. बरं, रेकॉर्डिंग आपलं ऑलरेडी सुरू झालेलंच आहे. आजच्या क्लासला आपण सुरुवात करूया. लोलोक अकॅडमीच्या या आजच्या वर्गामध्ये हे आपलं 6वं सेशन आहे. 6वं नाही, 5वं आहे. 5वं सेशन आहे. तर आता आपण निम्म्याहून अधिक अक्षर शिकलो आहोत. त्यांची आपण थोडीशी
उजळणी आज करणार आहोत आणि पुढे काही महत्वाची अक्षरं आता घेणार आहोत. तर मी आता स्क्रीन शेअरिंगला सुरुवात. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलाम वालेकुम. हा हा. किंवा विद्यारंभी गणपतीचं स्तवन केलं किंवा सरस्वतीचं केलं तरी चालेल. तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या मंडित करा या श्वेत पद्मासना या शंकर प्रभृतीभिर देवैर सदा वंदिता सा सरस्वती भगवती निशेष जाड्यापा. आता दोन्ही धर्मांच्या प्रार्थना झाल्यात, आता सुरुवात करायला काही हरकत नाहीये. आज आपण, माझा स्क्रीन आपल्याला दिसतोय का? हो दिसतोय सर. नाही स्क्रीन अजून नाही दिसत, तुम्ही दिसता. एक मिनिट, स्क्रीन शेअर सुरू करतो आता. आता आला का स्क्रीन? येतोय येतोय ना? बफर होत. स्क्रीन इज ब्लँक अजून. हा स्क्रीनच्या साईडला, हा साईडला काही, ठीक आहे. तर आता आज आपण जी अक्षरं शिकणार आहोत ती अतिशय महत्वाची अक्षरं आहेत. आता मागच्या व्याख्यानामध्ये आपण जॉट शिकलो आणि जॉटचा उच्चार कसा करायचा ते देखील आपण शिकलो. आपण हे पाहिलं की माझं बोलणं सगळ्यांना ऐकू येतंय व्यवस्थित? हो येत. हा, प्रत्येकाने म्यूट केलं तर बरं होईल, म्हणजे आपल्याला सगळ्यांना नीट ऐकू येईल. ठीक आहे. तर मागच्या व्याख्यानामध्ये आपण शेवटचं अक्षर जे शिकलो त्याचं नाव होतं जॉद. जॉद हे अक्षर अरबी भाषेचं खास अक्षर म्हणून ओळखलं जातं आणि अरबी लोकांना फार गर्व असतो की हे अक्षर त्यांनाच फक्त उच्चारता येतं. पण हल्ली इलेक्ट्रॉनिक मीडियाने ते इतकं सवंग करून टाकलंय की आपल्यासारखे भारतातले विद्यार्थी देखील युट्यूब वगैरे बघून ते अक्षर बऱ्यापैकी उच्चारू शकतात. तर मागच्या व्याख्यानामध्ये मी ते शिकवलं की जॉब हे अक्षर कसं उच्चारायचं. जिभेचा मागचा भाग जो आहे तो वरच्या मोलर्सला टेकला गेला पाहिजे आणि जिभेचं पुढचं टोक जे आहे ते अल्बिओलर रिजला टेकलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला जॉबचा उच्चार करता येतो. तर आता आपण पुढची अक्षरं शिकूया. आता त्यापैकी पहिलं अक्षर आहे तोय. तोय. आता आज जी अक्षरं आपण शिकणार आहोत त्यामध्ये बरीचशी महत्वाची अक्षरं आहेत आणि त्यांचे उच्चार देखील थोडे थोडे वेगळे आहेत बरं का. त्यामुळे आपल्याला ती अक्षरं व्यवस्थित शिकावी लागणार आहेत, कारण याच्यातली बरीचशी अक्षरं आहेत ती आपल्या हिंदी, मराठी किंवा संस्कृत मध्ये नाही आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचा उच्चार आपल्याला नीट व्यवस्थित कसा होतो ते आपल्याला पाहावं लागणार आहे. तर ह्यापैकी आता पहिलं अक्षर आपण घेतलं आहे ते अक्षर आहे तोय. त्याच्यानंतरचं अक्षर आहे जोय. तर आता ही एक जोडीच आहे. मागे भाटे मॅडमनी ज्याप्रमाणे सांगितलं की ही अक्षरांची खानदानं असतात, तर त्याप्रमाणे हे एक खानदान आहे तोयचं असं म्हटलं तरी चालेल. जोडीचं खानदान. हा, जोडीचं खानदान. जोड्या. दोनच अक्षरं या खानदानामध्ये आहेत, ती म्हणजे तोय आणि जोय. आणि स्वाद आणि ज्वाद सुद्धा जोडीचं अक्षर आहे सर. हा, स्वाद आणि ज्वाद सारखे पण दुसरे अक्षर कुठलीच नाही आहेत. त्यामुळे सीम आणि शिम सुद्धा जोडीचं अक्षर आहे. हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. तर अशा काही अक्षरांच्या जोड्या आहेत आणि त्यांचं खानदान फक्त दोन पुरतच मर्यादित आहेत. म्हणजे फक्त हम दो एवढीच त्यांच्या खानदानाची व्याप्ती आहे. तर
अशा प्रकारे हे खानदान आहे तोय आणि जोयचं. तर ह्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द कुठले आहेत ते आपण आता पाहूया. तोय हे अक्षर काही विशिष्ट अरबी शब्दांसाठी वापरतात. आता आपण हिंदीमध्ये तौर हा शब्द नेहमी वापरतो, तौर, तरीका. तर तौर हा शब्द जो आहे तिथे हा तोय लावला जातो. हा, किंवा तलत महमूद हा आपण आपला आवडता गायक सगळ्यांचा, त्याच्या नावात देखील हा तलत हा शब्द येतो. तारीक हा शब्द आपण ऐकला असेल तर तारीक, तारीक अनवर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रसिद्ध पॉलिटिशियन आहेत तारिक अनवर. तर त्यांचं नाव ह्या तनी सुरू होतं. आता हा त आणि आपण मागे शिकलेला त याच्यात फरक काय आहे ते आपण जरा बघूया. एक मिनिट. हा ते मी मागे काढलेला आहे. हा ते आणि हा त याच्यामध्ये फरक काय आहे उच्चाराच्या दृष्टीने ते आपण आता जरा सूक्ष्मपणे पाहूया. आपण अलिफ बे पे ते मध्ये जो त शिकलो तो आपल्या मराठीतला नेहमीचा त आहे. त्याचा उच्चार हा दंत्य उच्चार आहे. दंत्य उच्चार म्हणजे काय, तर आपली जी जिभेचं जे टोक आहे ते वरच्या दातांच्या पाठीमागच्या भागाला किंवा वरच्या दातांच्या मुळाला टेकतं, म्हणून त्याला दंत्य अक्षर म्हणतात. आणि ह्या दंत्य अक्षरांचा एक वर्गच आहे आपल्या पाणिनीच्या व्याकरणामध्ये, त, थ, द, ध, न. न हे अनुनासिक आहे आणि अगोदरची 4 अक्षरं जी आहेत ती अनुनासिक आहेत. अनुनासिक म्हणजे अनुनासिक नसलेली अक्षरं आणि न हे अनुनासिक. त, थ, द, ध ही ती अक्षर आहेत. तर त हे अक्षर दंत्य आहे, पण तो म्हणजे आज आपण जो तोय शिकतोय ते दंत्य अक्षर नाहीये, ते दंत्य तालव्य अक्षर आहे. म्हणजे दातांच्या मागे जी अल्व्हिओलर रीज असते तिथे आपली जीभ टेकली जाते. त्याचबरोबर दुसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जिभेचा मागचा भाग हा आपल्याला वर उचलायला लागतो. आपण जसं डॉटच्या बाबतीत आपण मागे पाहिलं की जिभेचा मागचा भाग हा वरच्या मोलर्सना टेकवावा लागतो आणि जिभेचं पुढचं टोक जे आहे ते दातांच्या मागच्या अल्व्हिओलर रीजला, म्हणजे वरच्या इन्सायझर्सच्या मागची जी अल्व्हिओलर रीज आहे तिला टेकवावं लागतं. तर ह्या तोयचा उच्चार होतो. आता तारीक, तारीक या शब्दाचा अर्थ मॉर्निंग स्टार किंवा डॉग स्टार, म्हणजे बहुतेक शुक्र असावा तो. तर तारीक हा शब्द वेगळा आहे आणि तारीक हा वेगळा आहे. तारीक म्हणजे अंधारमय किंवा एखादी अंधारी खोली असली तर तिला तारीक कमरा असं म्हणतात. तारीकी म्हणजे अंधार आणि तारीक म्हणजे अंधारमय एखादी वास्तू असेल किंवा एखादी जागा असेल तर तिला तारीक म्हणतात. तारीक आणि तारीक याच्यात फरक आहे. तारीक म्हणजे सकाळचा तारा किंवा शुक्र तारा किंवा डॉग स्टार, मॉर्निंग स्टार, आणि तारीक म्हणजे अंधारमय जागा. तर ह्या तारीक मध्ये क पण वेगळा येतो, तो आता आपण शिकणारच आहोत एक थोड्याच वेळात. तर तो जो क आहे तो हलक मधून म्हणजे घशामधून त्याचा उच्चार होतो. असा तो किस्मत किंवा काबिल मधला जो क आहे तो या तारीक मध्ये येतो. तर अशा प्रकारे हे तोय नावाचं अक्षर आहे. आता ह्याच्या नंतरचं अक्षर आपण पाहूया. ते अक्षर आहे जोये. आता हे अक्षर देखील अरेबिकचं खास अक्षर आहे आणि हे अक्षर आपल्या हिंदीमध्ये नाहीये, त्यामुळे ह्याचा उच्चार देखील आपल्याला व्यवस्थित शिकून घ्यावा लागेल. हे देखील एक उर्दू मधलं अतिशय महत्वाचं अक्षर आहे, कारण बरीचशी नावं ह्या जॉयने सुरू होतात. उदाहरणार्थ बहादूर शाह जफरचं जे नाव आहे जफर ते ह्या जॉयने सुरू होतात. तर ह्याचा उच्चार कसा करायचा, तर सर्वसाधारणपणे आपण तोयचा उच्चार करताना जिभेची जी परिस्थिती असते तीच ह्या जॉयचा उच्चार करताना पण असते. म्हणजे जीभ अल्व्हिओलर रीजला टेकवलेली आणि जिभेचा मागचा भाग जो आहे तो वर उचललेला आणि वरच्या मोलर्सना टेकवलेला, आणि हा आपण ज उच्चार करण्याचा अशा परिस्थितीमध्ये प्रयत्न केला तर जो ध्वनी निघेल तो हा जॉयचा उच्चार आहे.
तोय जोय, त त त त. आता दोघांमधला फरक तुम्हाला थोडासा जाणवला असेल. तर जफर ह्याच्यामध्ये नजर, नजर मध्ये सुद्धा जो ज आहे तो ह्या जोय मधला ज आहे. जफर मधला जो ज आहे तो ह्या जोय मधला ज आहे. तर अशा प्रकारे अनेक ह्याच्यामध्ये हाफिज, हाफिज म्हणजे काय, हिफ्ज म्हणजे स्मरणशक्ती किंवा मेमरी. हाफिज, हाफिज म्हणजे कुराण पाठ करणारा, संपूर्ण कुराण मुखोद्गत करणारा जो माणूस असतो त्याला हाफिज म्हणतात. त्या हाफिज मध्ये सुद्धा शेवटचा जो ज आहे तो हा जोय आहे. किंवा हिफाजत, हिफाजत म्हणजे संरक्षण, त्याच्यामध्ये सुद्धा जो ज येतो तो हा जोय मधला ज येतो. तर अशा प्रकारे ही तोय जोय नावाची 2 अक्षरं आपण पाहिली. आता याच्यानंतर जे अक्षर आहे ते देखील उर्दूचं एक खास अक्षर आहे. ते अक्षर म्हणजे ऐन. इथे ते जोडलं गेलंय, जोडलं गेलं. ऐन, ऐन. आता ऐन हे अक्षर आपल्याला अ साठी वापरता येतं, पण अलिफचा अ आणि ह्या आयनचा अ ह्याच्यामध्ये फरक आहे. तो कसा ते आपण आता पाहूया. आपण सुरुवातीलाच आपण पाहिलं की मराठी जो अ आहे आपण नेहमी म्हणतो अमर. तर तो जो आपला नेहमीचा अननस अमर या शब्दामधला जो अ आहे तो अलिफ आहे. आणि हा जो अ आहे अ अ अ याच्याने उर्दू मधले काही खास शब्द सुरू होतात. औरत, अली, अली हा महत्वाचा शब्द अरबी भाषेतला. अली हे देखील ईश्वराचंच नाव आहे. अली म्हणजे सुद्धा परमेश्वर, अल्लाह म्हणजे सुद्धा परमेश्वर. पण अल्लाह हा शब्द अलेफने सुरू होतो आणि अली हा शब्द आयनने सुरू होतो. आयन, ह्या अक्षराचं नाव आयन. आणि याचा उच्चार कुठून होतो तर याचा उच्चार घशातूनच होतो. ते आपण 3 भाग केले. आपलं जे फॅरिंग्स आहे घसा, त्याच्यातला सगळ्यात खालचा जो भाग आहे त्याच्यामधून महाप्राण व्यंजन जे आहेत ह ह. आणि अजून एक अक्षर आहे ते आपल्याला पुढे येईल, शेवटी येणार आहे एकदम ते, त्याचं नाव आहे हमजा. तर हे हमजा आणि ह म्हणजे छोटी हे, ही 2 अक्षर सगळ्यात खालची अक्षरं आहेत. म्हणजे आपल्या ओठांपासून सगळ्यात लांब असलेली जी अक्षरं आहेत ती ही आपल्या फॅरिंग्सच्या खालच्या भागातून निघणारी ह, हमजा ही जी अक्षरं आहेत ती सगळ्यात खालची. त्याच्यानंतर आपण म्हणजे वरचा टप्पा घेतला फॅरिंग्सचा. सर म्हणतो तोच आहे ना? काय म्हणता? हलक से. आता हलक याचा अर्थ घसा. हलक. हलक, हलक हा एक व्यापक शब्द आहे, पण त्या घशाचे पण मी 3 भाग करतोय. लोअर फॅरिंग्स, मिडल फॅरिंग्स आणि अपर फॅरिंग्स. आणि त्याच्यामधून कुठली कुठली अक्षरे येतात ते आता मी तुम्हाला सांगतोय. हे सगळं मूळ अरबी नेटिव्ह स्पीकर्सनी ज्या युट्यूब डायग्राम्स वगैरे अपलोड केलेले आहेत त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतोय की घशाच्या सगळ्यात खालच्या भागातून म्हणजे लोअर फॅरिंग्स मधून हे आणि हमजा ही अक्षरे येतात. त्याच्यानंतर मिडल जो फॅरिंग्स आहे त्याच्यातून आयन, आता आपण जे अक्षर पाहिलं, आणि मागे एक अक्षर आपण शिकलो हे, हैदराबाद. तर ह्या 2 अक्षरांमध्ये जीभ ही घशाच्या मागच्या बाजूला लावावी लागते. हे जीभ ही घशाच्या मागच्या बाजूला म्हणजे मिडल फॅरिंग्स ज्याला म्हणतात तिथे लावावी लागते. तिथून ही 2 अक्षरं निघतात. ऐन, हैदराबाद. तर औरत, इश्क, इज्जत, इस्मत ही सगळी अक्षरं जी आहेत, अली याच्यामध्ये ऐन वापरला जातो. या ऐनला आपण आपला अलिफ सुद्धा जोडू शकतो. गंमत बघा, म्हणजे अ ला अ जोडल्यासारखं होतं, पण ते अ ला अ जोडून आसमान हे जे आपण म्हणतो ना तसं नाहीये ते.
आसमान याच्यामध्ये आपण काय केलंय, अलिफला अलिफ जोडलाय, म्हणजे अलिफचं डबलिंग झालंय, तशदीद आलाय वरती. आता हा जो आयन आपण शिकलो हे वेगळं अक्षर आहे, ह्याला अला अ परत जोडता येतो आणि तो असा दिसतो, आदिल. आदिल आदिल म्हणजे काय, अदल. अदल हा अरबी शब्द आहे. अदलचा अर्थ काय होतो, अदल म्हणजे न्याय. अदल ये जहांगीर म्हणजे जहांगीराचा न्याय. जहांगीर हा मोगल बादशाह अतिशय न्यायी होता म्हणून आख्यायिका आहेत. एक सिनेमा पण आलेला आहे, अदल ये जहांगीर म्हणजे जहांगीराचा न्याय. त्याने, आपल्याला माहिती असेल, त्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये घंटा बांधलेली होती आणि त्या घंटेची दोरी खाली लोंबकळत असते, तिथे गाढव येतं, ते ओढायला लागतं वगैरे वगैरे. बऱ्याचशा कथा आहेत त्या बाबतीमध्ये. आणि दुसरी एक कथा आहे की एक धोबीण असते, तिचा नवरा मारला जातो, राणी शिकारीला गेली असते आणि चुकून त्याला बाण लागतो. तर मग जहांगीर स्वतः त्या धोबिणीला सांगतो की तू मला माझा वध कर वगैरे, म्हणजे तुला समाधान मिळेल वगैरे. तर हा जहांगीर हा न्यायप्रिय राजा म्हणून प्रसिद्ध होता. आणि अदल ए जहांगीर म्हणजे जहांगीराचा न्याय. आणि पारशी लोकांमध्ये किंवा मुस्लिम लोकांमध्ये आदिल हे नाव असतं. तर ते आदिल हे नाव कसं लिहितात, अदल म्हणजे न्याय आणि आदिल म्हणजे न्यायी. ह्या अयनला परत आपण अलेफ जोडला आणि ल अक्षर अजून झालेलं नाहीये आपलं, पण आपण आता इथे लिहूया आदिल. आता इथे द ला आपल्याला इकार दाखवायचा आहे, त्याच्यासाठी एक छोटीशी खाली तिरपी रेघ ओढू. याला आपण काय म्हणतो, पुढे सांगू शकेल? तशदीद. तजदीद नाही, तशदीद. नाही नाही, तजदीद म्हणजे डबलिंग ऑफ द लेटर्स. हरकती 3 प्रकारच्या आहेत, त्यापैकी अकार, इकार आणि ओकार अशा या 3 हरकती आहेत. तर इथे आपण इकार दाखवलेला आहे, ह्याला काय म्हणतात? म्हणजे मॅडम सोडून बाकीच्यांना हा प्रश्न विचारलेला आहे. ह्याला म्हणतात जेर. जेर झेर. जेर जेर हा, जबर, जेर आणि पेश. हा, ह्या 3 हरकती आहेत. जबर म्हणजे अकार, जो अध्यारोध धरला जातो, तो कोणी शक्यतो लिहित नाही. आता इथे अदल आहे जहांगीर, आता इथे अदलच्या वरती पण आपल्याला अकार देता येईल आणि इथे आयन वरती आपण आकार दिला, परत आपल्याला द वरती पण आकार देता येईल आणि ल वरती पण देता येईल, कारण ही अक्षर अयुक्त आहेत. पण ही अक्षरं लिहिली जात नाही, कारण ते अध्याभूत धरलं जातं. मराठीमध्ये जसं आपण म हे अक्षर घेतलं की त्याच्यात अकार हा अध्यारूत धरला जातो. तर ह्या ज्या हरकती आहेत, ह्या आपल्या नियतकालिकांमध्ये, दैनिकांमध्ये वगैरे काही कोणी वापरत नाही. फक्त शिकत असताना ग्रामरच्या पुस्तकांमध्ये किंवा पुराणाच्या हा, कारण पुराणामध्ये उच्चार चुकायला नकोत म्हणून ही अक्षरं काटेकोरपणे लिहिलेली असतात आणि त्यांना हरकती दिलेल्या असतात. आता इथे काय झालंय, इथे अ ह्या अक्षरावरती आयन, इथे आयन वरती आता ह्याला आ जोडलेला आहे ना, तर आ हा अचाच डबलिंग आहे, म्हणून इथे आपण अ ला जबर लावला, कारण तो अकारच आहे आणि त्याला आ जोडलेला आहे. आता हा जो पाठीमागचा आ आहे, म्हणजे अलेफ जो आलेला आहे, तो जोडाक्षर म्हणून आलेला आहे, बरोबर आहे की नाही? आयनला अ जोडलाय, जोडाक्षर जे असतं त्याच्यावरती कुठलंच चिन्ह नसतं हरकतचं, आणि ते जर दाखवायचं असेल तर मग त्याला आपण एक छोटस असं सर्कल काढतो. याला म्हणतात जजम. जजम म्हणजे काय, अर्ध अक्षर दाखवणार किंवा जोडाक्षर दाखवणार चिन्ह. तर हे 2 प्रकारे काढलं जातं. हे छोटस आपलं फॅरनहाइट किंवा सेंटीग्रेड डिग्री सारखं छोटस सर्कल आहे, किंवा कॉमा सारखं. हा, किंवा उलटी चंद्रकोर. उलटी चंद्रकोर. हा, उलटी चंद्रकोर. आता उलटी चंद्रकोर म्हणजे काय ते मी इथे ह्या व्हाईट बोर्डवर काढून दाखवतो. अरे वा. व्हाईट बोर्ड काढलाय मी. हा, पण त्याच्यासाठी आता स्क्रीन शेअर बंद करावं लागेल. 1-2 मिनिटं बंद करू. हा, आता हा व्हाईट बोर्ड दिसतोय का आपल्याला?
तर पूर्ण दिसत नाही. हा, अजून दिसत नाहीये व्हाईट नाही बोर्ड. व्यवस्थित नाही दिसत. तो थोडासा वर घ्यावा लागेल. जरा वर घ्यायला लागेल सर. हा, तो वर घ्यावा लागेल. इथे हा उलटी चंद्रकोर मी काढून दाखवतो. हे जे चिन्ह उलटी चंद्रकोरीचं मी दाखवलंय हे जजम आहे. आता मगाशी आपण बघितलं. आता आपण एक प्रत्यक्ष उदाहरणच घेऊ. आता हा व्हाईट बोर्ड दिसतोय का सगळ्यांना? वास्तविक? हो, ठीक आहे. आता आपण एक शब्दच काढूया. हे अक्षर कुठलं आहे? झालंय आपलं मागच्या व्याख्यानात. दाल 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 दाल. आता ह्याला आपण दोस्त हा शब्द आपण लिहितोय. दोस्त. तर आपण काय काढला? हा वाव काढला. म्हणजे ओकार दाखवला आपण. मागे मी आपल्याला सांगितलंय की उकार आणि ओकार यासाठी एकच अक्षर म्हणजे एकच अक्षर आहे. हा, दोन्हींना एकच अक्षर वापरलं जातं. हा झाला दो. आता दू जर काढायचं असेल तर मग ह्याच्यावरती आपण एक छोटा पेश काढला असता. म्हणजे तो दू म्हणून आपल्याला वाचता आला असता. पण आपण इथे वरती नाही पेश काढलेला, नुसताच वाव काढलाय. म्हणजे हा झाला दो. हा, आता आपण सीन घेऊया. हा, सीन म्हणजे स. आपला मराठीतला साधा स आहे. आता आपण हा अर्धाच काढलाय. खरं म्हणजे इथे अजून एक वर्तुळ मी द्यायला हवं अशा प्रकारे, पण ते मी काढलं नाहीये. कारण या सीनला आपल्याला परत एक अक्षर जोडायचंय. आलं लक्षात? याला आपल्याला त जोडायचंय. ठीक आहे. हा त आपला साधा त. ते आता हे काय झालं? हसणारा माणूस. तर दोस्त. आता मी हा संपूर्ण शब्द लिहिलाय इथे, दोस्त. आता इथे स आणि त हे जोडाक्षर आहे की नाही? आपण मराठीमध्ये स अर्धा काढतो आणि त्याला त जोडतो. तसं आता आपल्याला उर्दू मध्ये जोडाक्षर दाखवायचं असेल तर ह्याच्यावरती जजम देतात. आलं लक्षात? म्हणजे स अर्धा आणि त्याला त जोडलेला आहे. पण एरवी सुद्धा अक्षर एकमेकांना जोडली जात असतात. त्याचं जोडाक्षर होत नाही. म्हणून ते वेगळं आहे हे दाखवण्यासाठी जजम वापरतात. ऍब्सोल्युटली करेक्ट मॅडम. कारण नुसतं अक्षर एकमेकाला जोडलंय म्हणून ते जोडाक्षर होत नाही. तो लपेटीचा भाग आहे किंवा कर्सिव्ह रायटिंगचा भाग आहे. पण इथे आपण स ला त जोडलं हे दर्शवण्यासाठी आपण इथे हा जजम दिलेला आहे. हेच अक्षर आपल्याला अशा प्रकारे देखील लिहिता येईल. हा दाल, हा त्याच्यानंतरचा वाव. तर आता दिसत नाहीये. आणि त्याच्यानंतर आपण इथे हा जजम वरच्या ओळीमध्ये हा जजम आपण एक सेंटीग्रेड किंवा फॅरेनहाइट वरती जी डिग्रीची खूण येते छोटीशी त्या प्रकारे काढलाय. खालच्या ओळीमध्ये आपण हा उलटी चंद्रकोर काढली. दिसली आपल्याला सगळ्यांना? अशा प्रकारे तर अशा प्रकारे जोडाक्षर ही उर्दू मध्ये दाखवतात. आता दुसरी एक गंमत. आता हे दोस्त त जो आहे ना शेवटचा, त्याचा उच्चार पण पूर्ण करत नाहीत उर्दूमध्ये. दोस्त एवढंच. म्हणजे तो पण अर्धाच आहे. ते पण हलंतच आहे. तसं कन्नडमध्ये प्रत्येक शेवटच्या अक्षराचा पूर्ण रामा, प्रत्येक शेवटचं अक्षर. उत्तर हिंदुस्थानी बहुतेक भाषांमध्ये शेवटचा अक्षर पूर्ण उच्चारलं जात नाही. राम म्हणतील ते. आपण मराठी हे थोडस उत्तर आणि दक्षिण यांचं कॉम्बिनेशन करतो. आपण बरीचशी अक्षरं पूर्ण म्हणतो. उत्तर हिंदुस्थानी शेवटचा अक्षर बहुतेक हलंत किंवा पाय मोडलेलं म्हणतात. दोस्त 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 ना रहा. आपण मराठी माणसं हे गाणं म्हणताना दोस्त दोस्त ना रहा असं म्हणतो. तर तसा तचा उच्चार उत्तर भारतीय करत नाही आणि ते ओळखून घेतात. आपण हा तचा उच्चार पूर्ण केला की हा मराठी माणूस आहे. आणि म्हणून लोकांना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये वर यायला वेळ लागतो. त्याचं कारण आपले हिंदीचे उच्चार. फारच कमी लोकांनी हे हिंदीचे उच्चार चांगल्या प्रकारे आत्मसात केले होते. त्यांच्यापैकी एक म्हणजे ललिता पवार. ललिता पवार या मूळच्या इंदोरच्या होत्या. त्यामुळे अर्थात ते उच्चार त्यांना उपजतच साध्य झालेले होते. आणि नंतरही बऱ्याचशा नाना पाटेकर पर्यंत बऱ्याचशा लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे उर्दूचे उच्चार आत्मसात केले. लताजींचं तर आपल्याला माहितीच आहे. टीचर नेमला होता. तर असं नाही आहे की हे आत्मसात करता येत नाही. तर उर्दू बोलताना किंवा उर्दू शायरी सुद्धा पेश करताना हे नेहमी लक्षात ठेवायचंय
शेवटचं जे अक्षर आहे ते हलंत असतं बहुतेक उर्दूमध्ये, त्याचा उच्चार अर्धाच केला जातो. तर इथे हा त पण अर्धाच आहे, दोस्त एवढंच म्हणतात. आणि ही दोन्ही अर्धी अक्षर आहेत, त्याच्यामुळे या त वर पण जजम लावायचं आहे आपल्याला, दोस्त अशा प्रकारे. हा हा. आणि बहुतेक अक्षरांमध्ये शेवटचं अक्षर खास, खास याच्यामध्ये सुद्धा शेवटचं अक्षर हे हलंत येतं. आता पुढे शायरी आपण जेव्हा शिकणार आहोत तेव्हा मात्रा मोजण्यासाठी ही गोष्ट आपल्याला अतिशय महत्वाची असणार आहे. आता ह्याला एक खास पारिभाषिक शब्द आहे. ज्या अक्षरावरती हा जजम लावलेला असतो त्याला, किंवा हे जोडाक्षर आहे किंवा अर्ध अक्षर आहे, त्याला साकिन अक्षर असं म्हणतात. साकिन. देवनागरीमध्ये मी लिहून दाखवतो. साकिन. साकिन म्हणजे काय? अर्ध अक्षर किंवा ज्याच्यावरती जजम आहे, हलंत ज्याला मराठीत आपण म्हणतो, पाय मोडलेलं असं अक्षर म्हणजे साकिन. आणि ज्याच्यावरती हरकत आहे त्याला काय म्हणतात? अदल. अदल हा शब्द आपण मगाशी बघितला, अ द ल, तिघांवरती जबर होता म्हणजे अकार होता. ज्याच्यावरती हरकत आहे त्याला काय म्हणतात? मुतहर्रिक. मुतहर्रिक. मुतहर्रिक म्हणजे ज्याच्यावरती स्वराचं चिन्ह आहे, अ असो, ई असो, उ असो, ते मुतहर्रिक. आणि ज्याच्यावरती कुठलीच हरकत नाही, कारण मुळात ते पाय मोडलेलं आहे, हलंत आहे, ज्याला अकार लावलेला नाही, इकार लावलेला नाही, उकार लावलेला नाही, त्याला साकिन म्हणतात. आणि संपूर्ण उर्दू छंदशास्त्र हे ह्या दोन शब्दांवरती आधारलेलं आहे. म्हणजे मात्रा मोजताना ते मुतहर्रिक आहे का साकिन आहे ह्याच्यावरती ती मात्रा मोजली जाते. एक मात्रा होतात की दोन मात्रा होतात, त्याच्यावरती ते सगळं छंदशास्त्र उर्दूचं अवलंबून आहे. आपल्याकडे जसं लघुगुरु म्हणतात ना, त्या प्रकारे मुतहर्रिक आणि साकिन अक्षरांवरती प्रत्येक उर्दू, अरबी, पर्शियन वृत्ताच्या मात्रा ह्या मोजल्या जातात. तर हे थोडंसं विषयांतर झालं. आता आपण पुन्हा आपल्या बाराखडी अक्षरांकडे वळूया. आता पुन्हा मी आपला स्क्रीन शेअर करायला सुरुवात करतो. आता स्क्रीन दिसतोय आपल्याला परत? हॅलो, दिसतोय सर. हा. तर आता आदिल. आता इथे बघा आपण कशा प्रकारे आदिल हा शब्द लिहिलाय. अ हा मुतहर्रिक आहे कारण त्याला आ जोडलेला आहे, म्हणजे एक स्वरच जोडलेला आहे. आता हा अलिफ हा त्याला काही जोडलेलं नाहीये, त्याच्यामुळे तो अर्धच अक्षर आहे ते, किंवा ते साकीन अक्षर आहे, म्हणून त्याच्यावरती आपण ही जजमची खूण दिलेली आहे. आणि शेवटी जो लाम आहे, ल आहे, ते अक्षर आपण शिकलेलो नाहीये, पण आता आपण इथे सोयीसाठी म्हणून घेतोय ते, त्याच्यावरती पण जजमची खूण द्यायला पाहिजे, कारण त्याचा उच्चार पण आदिल असा अर्धाच आहे, आदिल असा साऊथ इंडियन लँग्वेज प्रमाणे नाहीये. तर अशा प्रकारे आयन मुतहर्रिक, अलेफ साकिन, दाल मुतहर्रिक, लाम साकिन. आणि नंतर मग आपण जेव्हा शायरी शिकू आणि त्या वेगवेगळ्या प्रकारची वृत्त शिकू तेव्हा ह्या माहितीचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे. तर आता आपण दखनीमध्ये शेवटचं अक्षर दाबून बोलतातच. तर हे दक्षिण भारतामध्ये जे उर्दू बोलली शेवट जाते, चारही साऊथ इंडियन भाषा ज्या आहेत, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, याच्यामध्ये शेवटचं अक्षर पूर्ण उच्चारलं जातं, राम. आणि उर्दू मध्ये पण उच्चारलं जातं सर. उर्दू तिथं जर बोललं असाल तर उर्दू ते हैदराबाद वाले जी उर्दू बोलतात ती दखनी करब मेहमूदची उर्दू आहे ती. हा, ते मेहमूदची उर्दू, ती काही खरी उर्दू नाहीये. तिचं हसू होतं, म्हणजे उत्तर औरता, म्हणजे औरते हे खरं म्हणजे अनेक वचन आहे त्याचं, औरता आई असं. ते हैदराबादी उर्दू हा एक वेगळाच प्रकार आहे, पण ती काही शुद्ध उर्दू नाहीये. ती आपण शिकायचा प्रयत्न केला तर आपली फसगत होईल. तर आपण आपली जी खरी उर्दू आहे तीच आपण आता
या व्याख्यानांमध्ये आपण शिकत आहोत. तर आता सर आपण जरा मुतहरिक परत जरा एकदा सांगता का? जरा मिस केलं मी ते. मुतहर्रिक. आता र डबल आहे हा. मुतहर्रिक. मुतहर्रिक म्हणजे ज्या अक्षरांवरती स्वराचं चिन्ह आहे. स्वरांची चिन्ह कुठली? 3. जबर म्हणजे अकार, जेर आणि पेश. हा जेर, जेर ज ज आहे तो. जेर 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 हा जे, हा जेर म्हणजे अजीज मधला जे जो शिकलो आपण तो जेर. जेर. हा जेर, जेर. तर हा जेर ज्या अक्षराच्या खाली लावलेला असतो तो इकार असतो. जबर, जेर आणि पेश ही 3 अक्षर, हा ह्या 3 हरकती ज्या अक्षरावरती आहे त्या अक्षराला मुतहर्रिक असं म्हणतात. अच्छा, बरोबर, समजलं. थँक्यू. जर जर एखाद्या अक्षरावर ही हरकत नसेल तर ऑटोमॅटिक ते अर्ध अक्षर आहे असं समजलं जातं आणि त्याला साकिन, साकिन असा शब्द आहे. मगाशी मी तुम्हाला बर. देवनागरी लिहून दाखवली. आताही देवनागरीमध्ये लिहिता येईल आपल्याला, इथेही लिहिता येईल. 1-2 मिनिटामध्ये फॉन्ट बदलून लिहिता येईल. काय होतंय, ही उर्दू आणि हे मिक्स झाल्यामुळे थोडस गडबड होते. काय तेवढं मी बघितलं तुम्ही लिहिलेलं. हा. दॅट इज ओके. हा. म्हणजे त्याच्यात वेळ साकिन. नसेल घालवायचं तर. हा. मुतहर साकिन आणि मुतहर्रिक असे हे 2 शब्द आहेत त्याच्यासाठी. तर आता आपण पुढच्या अक्षराकडे वळूया. थँक्यू थँक्यू. ऐन. आता ऐनच्या नंतर पुढचं जे अक्षर आहे त्याला म्हणतात गैन. गैन, गैन हे अक्षर देखील अतिशय महत्वाचं अक्षर आहे. आयन आणि गैन. ऐनने कुठले शब्द सुरू होतात? मगाशी आपण पाहिलं अली, अली. हा, औरत. औरत म्हणजे स्त्री. सर एक डिफिकल्टी विचारू याची. हा, लिहिताना सगळीकडे ते औरत लिहितात पण त्याला तशदीद द्यावा लागेल का? नाही, औरत, औरत मध्ये डबलिंग कुठेच नाहीये. अला वाव जो, हे बघ औरत लिहूनच दाखवतो मी तुम्हाला इथे. औरत साठी आपल्याला आता, हा 1 मिनिट. औरत साठी आता आपल्याला काय वापरावं लागेल? ऐन वापरावं लागेल. हा, तर ऐन हा सुटा जर लिहिला तर तो असा दिसतो. ठीक आहे. ऐन हा सुटा लिहिला तर वेगळा दिसतो आणि त्याला जर अक्षर जोडलं गेलं तर तो वेगळा दिसतो. म्हणजे शब्दात वेगळा दिसतो आणि हुरूफ मध्ये वेगळा दिसतो. हा, ग्रुप मध्ये वेगळा दिसतो. शब्दात वेगळा. हा, ऐनची 3-4 रूपं आहेत. ती आता मी हळूहळू आपल्याला जसं आपण पुढे जाऊ तशी आपोआप कळतील. आता ऐनला आपण काय जोडायचंय? जोडायचंय. औरत. आता वाव हे अक्षर त्याच्यासाठी वापरलं जातं. आता ऐनचं स्वरूप बदललं, बघितलं आपण. वाव त्याला जोडल्यानंतर ऐन वेगळा झाला. औरत. आता हा जो वाव आहे त्याच्या पुढे अक्षर त्याला जोडता येते. मागचं अक्षर जोडलं जातं, पुढचं अक्षर जोडलं जात नाही. हा गोंधळ होतो म्हणून जरा विचार. आता रेच्या पुढचं अक्षर आपल्याला जोडता येत नाही. ते अक्षर आहे त. औरत. तर आता हा शब्द आपण पूर्ण लिहिला. तर अशा प्रकारे आता इथे आपण मुतहरिक आणि साकिन कुठले अक्षर आहेत ते बघूया. हा अला हरकत जोडली आहे ना, बरोबर आहे. तर हा, तर हे मुतहरिक आहे. आता वावला आपण काही वाव याचा उपयोग स्वर म्हणून केलेला आहे. त्याला पुढे काही हरकत नाही, त्याच्यामुळे ते साकिन आहे. र च्या वरती अध्यारूत जबर आहे म्हणून ते मुतहर्रिक आहे. आणि त हा शेवटचा त हा ह्रस्व उच्चारला जातो उर्दूमध्ये. औरत, औरत असं नाही म्हणत आहे आपण, त्याच्यामुळे तो साकिन आहे. इथे आपण आता मुतहर्रिक आणि साकिनची चिन्ह देऊया. त्याच्यानंतर वावच्या वरती काय येईल? जजम येईल. कारण वावला काही हरकत, ते स्वतःच स्वरचिन्ह असल्यामुळे त्याला काही आपण हरकत जोडलेली नाहीये. त्यामुळे औ
रच्या वरती परत जबर येईल आणि ह्याच्यावरती काय येईल, जजम येईल, कारण हे औरत शेवटचा उच्चार ह्रस्व केला जातो, अर्धाच होतो. म्हणजे तर हे मुतहर्रिक साकिन, मुतहर्रिक साकिन असा हा शब्द आपल्याला इथे दिसतोय आता. तर आता आपण पुढच्या अक्षराकडे वळूया. पुढचं अक्षर आहे गैन. आता हे ऐनच्याच खानदानमधलं अक्षर आहे. ऐन आपण असा लिहितो आणि गैन हा असा लिहितो. त्याच्यावरती एक नुक्ता आपण ऐनच्या डोक्यावरती दिला की तो गैन होतो. तर आता हा गैन हा सुद्धा अतिशय महत्वाचं अक्षर आहे, कारण त्याच्याने बरेच शब्द सुरू होतात आणि शब्दांच्या मध्ये देखील येतं ते. गनी, गनी हा शब्द आपण अनेक इस्लामिक नावांमध्ये आपण ऐकतो. गनीचा अर्थ काय, श्रीमंत, धनवान. तर तो त्या शब्दामध्ये हा ग वापरलेला असतो, गनी. गनी त्याला आपण नून जोडलाय आणि ये जोडलाय, ती अक्षर नंतर येतील आपल्याकडे. गुस्सा, गुस्सा म्हणजे राग, त्याच्यामध्ये सुद्धा हा गैन वापरला जातो. गुसल, गुसल म्हणजे बाथ किंवा हा गुसल खाना. तर गुसल त्याच्यामध्ये सुद्धा हा गैन वापरला जातो. गफूर, गफूर हा पण एक इस्लामिक नाव आहे. गफूर म्हणजे काय, क्षमाशील. तर त्याच्यामध्ये पण हा गैन वापरला जातो. तुगलग, तर ह्याच्यामध्ये पण हा गैन वापरला जातो. तर अशा प्रकारे अनेक उर्दू, अरबी, पर्शियन शब्दांमध्ये हा गैन वापरला जातो. याचा उच्चार कसा करतात, तर ऐन सारखाच करतात. आता ऐनचा उच्चार कुठून होतो, आपण घशाचे 3 भाग केले. म्हणजे लोअर फॅरिंग्स मधून महाप्राण व्यंजन हे आणि हमजा, त्याच्यानंतर मिडल फॅरिंग्स मधून ऐन आणि हे येतो. म्हणजे हैदराबाद मधला हे, बडी हे, हैदर, ऐन. आणि त्याच्यावरचा जो अपर फॅरिंग्स आहे त्याच्यामधून 3 अक्षर येतात. त्या 3 अक्षरांमधलं हे एक अक्षर आहे ग, 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 गैन. आता क नावाचं अजून एक अक्षर आहे, ते आपण पुढे शिकणार आहोत. किस्मत, काबिल, कादिर, त्याला काफ म्हणतात. ते अक्षर पण हे मिडल फॅरिंग्स मधूनच येतं. आणि गैन त्याच्यामध्ये पण जीभ फॅरिंग्सच्या मागच्या बाजूला टेकवली जाते. त्याच्यानंतर याच्यापूर्वी आपण काही अक्षरं पाहिली, ती पण ह्याच भागातून फॅरिंग्सच्या येतात. खे, खे, हेच्या जोडीचा खे आपण बघितला, तर हे हा थोडा खालच्या लेव्हलला फॅरिंग्सच्या जीभ टेकली जाते आणि थोडं वरच्या लेव्हलला जीभ टेकली जाते. त्याच्यानंतर पुढची जी काही अक्षरं अजून आपण शिकणार आहोत, आपला मराठीतला क आणि मराठीतला ग यांना आपण कंठी अक्षर म्हणतो. त्यांचे उच्चार आपल्या मराठी सारखेच आहेत, पण ती अक्षर आपण पुढे शिकणार आहोत. आता सध्या एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय की गैन हे अक्षर फॅरिंग्सच्या वरच्या भागातून येतं. ऐनचं स्थान थोडस खाली आहे. ऐन आणि हे म्हणजे हैदराबाद मधला, हैदर मधला जो हे आहे, किंवा हासिल, हिसाब मधला जो हे आहे, बडी हे ज्याला म्हणतात, तो हे आणि ऐन यांचं स्थान एकच आहे, ते म्हणजे मिडल फॅरिंग्स. गैन, त्याच्यानंतर खे, काफ, गाफ. क चे 2 प्रकार आहेत. आपला मराठीतला क वेगळा आणि हलक मधला वेगळा. ही दोन्ही अक्षरं कंठीच आहेत आणि कंठाच्या वरच्या भागातून येतात. अशा प्रकारे हे गनी किंवा गालिब. आता आपल्याला उर्दू मधल्या सर्वश्रेष्ठ शायराचं नाव लिहायचं असेल तर तिथे देखील हा गैन वापरावा लागतो. ते आपण आता लिहूया. हा झाला गैन. आता ह्याला आपल्याला अलिफ जोडायचं आहे, गालिब. त्याच्यानंतर लाम येईल आणि त्याच्यानंतर बे येईल. आता गालिब मध्ये ली येतो, बरोबर आहे की नाही? तर ली साठी आपल्याला इथे आता इकार दाखवायचा आहे, त्याला आपण देऊया. लांबच्या खाली हरकत देऊया. हे झालं गालिब, गालिब. तर आता आपण गैन हे अक्षर शिकलो. ऐन, गैन.
त्याच्यानंतरचं अक्षर सोपं आहे आपल्याला, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ते अक्षर आहे फे. फे 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 आता फे हे अक्षर मराठीमध्ये आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने म्हणायचं नाहीये. इंग्रजी फॉरिनर, फ्रूट फ्रूट फॉरिनर, ह्याच्यामध्ये आपण जो फचा उच्चार करतो दंत्य आणि एक्सप्लोसिव्ह फ जो मराठीतला फळ फळ, याच्यामध्ये आपण दोन्ही ओठ याच्यामध्ये हवा धरतो आणि ती एकदम सोडतो एक्सप्लोसिव्हली. तो फ फ हा फ नाही येतो. तो इंग्रजीमध्ये ब्रिटिश लोक फचा उच्चार जसा करतात, हा फिनिश, फॉरिनर, फ्रूट, फादर, हा जो उच्चार आहे म्हणजे वरची दात खालच्या ओठाला टेकतात, तो जो उच्चार आहे तो हा फेचा उच्चार आहे. तो अरबी आणि फारसी मधून जो फ आलेला आहे त्याच्यासाठी हा फे वापरतात. फकीर, फकीर साठी फकीर कसं लिहू आपण, त्याच्यासाठी हा फे वापरतात. आलं लक्षात? हा इंग्रजीमध्ये पी आणि एफ कंबाईन करून उच्चार करतो तसा म्हणायचं का? नाही नाही, पी आणि एफ पण आहे ना इंग्रजीमध्ये. फिलॉसॉफी या शब्दामध्ये आहे ना, फिलॉसॉफीमध्ये PHL, तो एक्सप्लोसिव्ह फ वेगळा, त्याला आपण PH म्हणतो. तो फ देखील उर्दूमध्ये आहे, कसा काढायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आता. तो फ म्हणजे ला ह जोडलेला, त्याच्यासाठी पे घ्यायचा आणि त्याला एक हा त्याला आपण प ला जसा त्याला म्हणतात दो चष्मी है. दो चष्मी म्हणजे हा इथे दोन डोळ्यांसारखी आकृती दिसते. चष्मा म्हणजे चष्मा हा शब्द मराठीत आपण वापरतो, तो पर्शियन वरूनच आलेला आहे. आपल्याला माहिती की च हे अक्षर अरबिक मध्ये नाहीये, च हे अक्षर पर्शियन आहे. तर च जिथे जिथे येतो तिथे तो पर्शियन शब्द असतो. चष्मा आपण स्पेक्टॅकल्स या अर्थी मराठीमध्ये जो वापरतो तो पर्शियन शब्द आहे मुळामध्ये. आणि ह्या ह ला जो केवळ जोडाक्षर म्हणून वापरला जातो, सुटा कधीच वापरला जातो, त्याला दो चष्मी म्हणजे दोन डोळ्यांसारखा दिसणारा दो चष्मी ह म्हणतात. आणि तो केवळ ह्याच कामासाठी वापरला जातो. म्हणजे महाप्राण व्यंजन एखाद्याला जोडायचं, म्हणजे अल्पप्राण आणि महाप्राण अशी दोन व्यंजन आपल्या संस्कृतमध्ये आहेत. क हे अल्पप्राण आहे, ख हे महाप्राण आहे, ग हे अल्पप्राण आहे, घ हे महाप्राण आहे. अशा प्रकारे प हे अल्पप्राण आहे, फ हे महाप्राण आहे. तर हा मराठीतला फळ, आता फल हा शब्द आहे ना उर्दूमध्ये, हा तर फल जर लिहायचं असेल तर आता फ जो आलेला आहे संस्कृत मधून तो काही हा फे नाहीये. हा फे हा आपला देवनागरीतला फ नाहीच आहे, हा अरबी पर्शियन या भाषेमधला फ आहे. आणि हा फ फक्त अरबी पर्शियन मधून आलेल्या शब्दांसाठी वापरतात. हिंदी मधून आलेल्या फ साठी हा दो चष्मी फ वापरला जातो. हे दो चष्मी जे शब्द आहेत हे सगळे भारतीय आपण एक्सप्लोसिव्ह फ ओठ बिटायचे आणि मग हवा सोडायची ते उघडून फ फ. आता बाकीचे आता एक विचारायचं होतं, हे दो चष्मी हे फक्त उर्दू मध्येच वापरतात का पर्शियन मध्ये वगैरे वापरतात? नाही, उर्दू मध्येच वापरतात. हो, कारण पर्शियन मध्ये हिंदीतून आलेले शब्दच नाही आहेत पर्शियन किंवा मध्ये, त्यामुळे फल फिर. आता फिर हा शब्द म्हणजे पुन्हा, हा शब्द जर लिहायचा झाला तर तो अशाच प्रकारे लिहिला जातो. त्याला प घ्यायचा, त्याला दो चष्मी जोडायचा. आणि आता इथे फिर हा ऱ्हस्व असल्यामुळे आपण त्याला फक्त हरकत देणार आहोत, म्हणजे या दो चष्मीला आपण एक इकार काढणार आहोत. फिर, एक बार फिर असं जर लिहायचं असेल तर आपण ते कसं लिहूया? अलेफ, अलेफला आपल्याला ये जोडावं लागेल. ते अक्षर अजून व्हायची आहेत म्हणून मी काही घेत नाही आता. सगळेच अक्षर व्हायचे सर. हा, ते सगळीच अक्षरं व्हायची आहेत आता. हा, एक बार, बार लिहिता येईल ना आपल्याला? बार, एक बार फिर. आता इथे हा हिंदी मधून आलेला फ आहे म्हणून आपण तो तसाच काढणार. त्याला प ला ह जोडणार, दो चष्मी, त्याला एक हरकत देणार खाली फी,
आणि र, एक बार फिर. तर आता आपल्याला लक्षात आलं. आता फकीर, फकीर हा मूळ पर्शियन मधून मूळ अरेबिक मधून आलेला शब्द आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा फे वापरावा लागेल, फकीर. आणि अजून आपल्याला झाला नाही येतो, पण आपण इथे आता लिहूया. फवारा चालेल का? नाही सर. फवारा. फकीर. फ फ फ फकीर. फवारा, फवारा आपला मराठी मधला फवारा जर म्हणायचा असेल तर त्याला प ला 2 चष्मी जोडावं लागेल. नाही, हा फवारा शब्द उर्दूत नाही फवारा शब्द आहे ना, हं. फवारा हिंदी मध्येही वापरतात. क्या देखा है तुमने नर को नर के आगे हाथ पसारे, क्या देखे है तुमने उसकी आंखों में खारे फव्वारे. ही प्रसिद्ध कविता आहे हिंदी मधली. तर फव्वारा हा शब्द वापरतात ना हिंदीमध्ये. फव्वारा लिहायचा असेल तर तो अशा प्रकारे लिहिता येईल. आता इथे आपण वाव काढूया, त्याला वरती आपल्याला डबलिंग करायचं आहे म्हणून इथे आपण तजदीद पण जोडूया. आता आता रा झालं, हा फव्वारा झाला. तर अशा प्रकारे आपल्याला हा फ आणि एक्सप्लोजिव्ह फ म्हणजे प अधिक 2 चष्मी याच्यामधला फरक करावा लागतो उर्दूमध्ये. हा कायम लक्षात ठेवायचा. आता आपण देवनागरीमध्ये साधा फ आपला जो लिहितो, म्हणजे आपल्याला फळ लिहायचंय, फवारा लिहायचंय, फिर लिहायचंय. तर मग त्याच्यासाठी आपण नुक्ता देत नाही. आपण काय करतो, तो साधा फ काढतो. आणि हा उर्दू फ फे जर लिहायचा असेल तर त्याच्या खाली नुक्ता देतो. आलं ना आपल्या लक्षामध्ये. अशा प्रकारे देवनागरी लिपीमध्ये हा फे आणि एक्सप्लोजिव्ह प अधिक 2 चष्मी ह ह्याच्यामधला फरक केला जातो नुक्ता देऊन. आता आपण पुढच्या अक्षराकडे वळूया. ऐन, गैन, फे, काफ, गाफ. आता आपली वेळ थोडी आहे, पण आपण ही अक्षर आज पूर्ण करणार आहोत. आता फेच्या नंतर अक्षर जे येतं ते सुद्धा अतिशय महत्वाचं अक्षर आहे उर्दू मधलं. त्याचं नाव काफ. हा हलक से निघणारा जो किस्मत, कादिर, कादिर, कुरान त्याच्यामध्ये जो वापरला जातो तो हा क क क हलक निघणारा. आणि याचं स्थान कुठलं आहे तर हलकच आहे, पण हलकचे आपण 2-3 भाग केले. सगळ्यात खालचा भाग महाप्राण व्यंजन म्हणजे छोटी हे किंवा हमजा, त्याच्यावरचं आयन आणि बडी हे म्हणजे हैदर मधली हे आणि औरत मधला आयन, त्याच्यावरचं स्थान आपण 3 अक्षरांना दिलं. तर ऍक्च्युली गायन आणि आयन ह्याच्या इमिजिएटली खाली याचं स्थान आहे. युव्ह्युला, युव्ह्युला म्हणजे आपल्या सॉफ्ट पॅलेटचं जे टोक आहे ना, तिथे जीभ लावावी लागते ह्या अक्षराच्या उच्चारणासाठी. म्हणजे तर युव्ह्युलाला तुम्ही जीभ लावली, मागे टेकवली की कचा उच्चार होतो. आता हा कुठल्या कुठल्या शब्दांमध्ये येतो, किस्मत, काबिल, कब्र, कब्र, या सगळ्या शब्दांमध्ये हा क वापरला जातो. कलम नाही, कलम बरोबर आहे, कलम मध्ये देखील वापरला जातो. पण कलाम मध्ये, अब्दुल कलाम मध्ये हा येत नाही बरं. अब्दुल कलाम मध्ये आपला साधा मराठीतला क येतो. तर हा क आणि याच्या नंतर येणारा आपला साधा मराठी क, याला आता हा जो आहे त्याला काफ, काफ इथे हलकसे उच्चार करायचा. आणि हा जो आहे त्याचा आपल्या मराठी सारखा, मराठी क ला आपला फ जोडला की काफ, म्हणजे काफ आणि काफ ही एकामागून एक येणारी अक्षर आहे. आणि दोघांनी क या अक्षराचा बोध होतो, पण हा नुक्तेवाला क आहे. देवनागरीमध्ये ज्याला नुक्ता देतात तो क आहे, आणि हा साधा क आहे ज्याला नुक्ता देत नाही. आलं लक्षात. आता हा क देखील वापरतात अरेबिक मध्ये, उर्दू मध्ये, पर्शियन मध्ये. किताब, किताब हा शब्द जो आहे साधा इथे त पण साधाच काढलेला आहे, किताब. तर इथे आता
क ला आपण हरकत देऊया, खाली किताब, त ला अलेफ जोडलेला आहे आणि ब च्या वरती जबर आहे. कबूतर. हा, कबूतर आता एक्झॅक्टली काय मला माहिती नाही, त्याच्यामध्ये कुठला क वापरला जातो ते शोधावं लागेल. हा, पण हा शब्द बरेच, हा आता कलाम हा शब्द, अब्दुल कलाम, त्याच्यामध्ये हा किंवा करीम हा शब्द आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हा साधा क वापरला जातो. तर तिथे सर एक सांगायचं होतं, हा जो क आहे साधा क, तो तुम्ही लिहून दाखवा ना, कारण हा टाईपचा क वेगळाच दिसतो देन आपण जे लिहितो ते. हा क आहे ना, हा हा, तर आता मी तो तुम्हाला जरा लिहून दाखवतो. दाखवा, म्हणजे मग सगळ्यांना थोडस कळेल ते. हो, आता त्याच्यानंतरचं अक्षर घेतो आणि मग मी लिहून दाखवतो. चालेल, बरोबर आहे सर. ते दोन्ही याच्यानंतर एकसारखे एकच, दिसणारे अक्षर आहेत. आता याच्यानंतर एकच अक्षर राहिलंय, ते म्हणजे गाफ. काफ गाफ. आता हा जो गाफ आहे, याचा उच्चार आपल्या मराठी ग सारखा आहे. म्हणजे गणपती, गजानन, गुलाब. गुलाब हा शब्द ऍक्च्युअली पर्शियन वरून आलेला आहे. गुलशन, गुल, गुलाब या शब्दांमधला जो ग आहे, तो हा साधा ग आहे, मराठीचा ग आहे. हा अरबी ग नाही आहे, अरबीमध्ये हे अक्षरच नाहीये. थोडा नाही, अरबीमध्ये ग जर वापरायचा असेल तर तो गायन वापरतात. हा, गायन वापरतात. गस्सा, गनी, गुस्ताख, गफर. तर तिथे तो गैन वापरतात, तो अरबी ग झाला. आणि हा पर्शियन ग झाला. पर्शियन शब्दांमध्ये गुलशन, आता गुलशन हा शब्द जर लिहायचा असला तर ग ला ल जोडायचा, त्याच्यानंतर श आणि त्याच्यानंतर न. हा झाला, सॉरी श चुकीचा जोडला. गुलशन. आता गा आपला लांब जोडलाय, त्याच्यानंतर शीन जोडलाय आणि त्याच्यानंतर नून जोडलाय. हा झाला गुलशन. आता गुलशनला आपल्याला पेश द्यायचंय वरती, कारण तिथे उकार आहे. तर पेश हा छोट्या याच्याने आपल्याला देता येतो. थोडस खाली घेतो, इथे दिसत नाहीये. दो चष्मी वाला एक शब्द जरा लिहून दाखवू शकता का? गधा, गधा हा शब्द. गधा आपल्याला हा साधा ग वापरायचा आहे, मराठीतला ग वापरायचा आहे, म्हणून तो गाफ वापरायचा आहे, गळ्यांनी वापरायचा आहे, गधा. आता इथे आपल्याला द ला ह जोडायचा आहे, दो चष्मी आहे ना. दो चष्मी जोडा. ध हा शब्द कसा तयार झालेला आहे, द ला ह जोडून तयार झाला. मग आता दच्या दाल वापरला, दालच्या नंतर दो. आता इथे प्रॉब्लेम काय लिहिलं जातं, कारण प्रॉब्लेम दच्या नंतर पुढे याला दो चष्मे लिहिता येत नाही. दाल हा नॉन कनेक्टर आहे. दाल सगळं खानदान नॉन कनेक्टर आहे. तर त्यामुळे दच्या नंतर दो चष्मे अशा पद्धतीने लिहिला जातो. मग फलच्या मध्ये वेगळा पाहिला तो दो चष्मी. आलं लक्षात? इथे त्याचा बदलला, कारण इथे हा पुढच्या अक्षराला जोडलेला नाहीये आणि ह्याला जोडला जात नाही. गधा, म्हणजे हा गाफ, दाल, दो चष्मी ह आणि अलेफ, अशा प्रकारे आपण गधा हा शब्द लिहिला. तर आपली अक्षरं आता संपलेली आहेत आणि वेळ पण संपत आलेली आहे. भाटे मॅडमना मी टेक ओव्हर करायला सांगतो. टेक ओव्हर, ठीक आहे. मला म्हणजे थोडक्यात सांगते सर, की मला असं वाटलं की आज तुम्ही जे शिकवलं त्यापैकी 80% मला काही कळत नव्हतं, येत नव्हतं, म्हणजे मला माहिती सुद्धा नव्हतं. तर तुमचा अभ्यास दांडगा आहे. फक्त हे क आणि ग हे काफ आणि गाफ तुम्ही जरा कागदावर लिहून दाखवा, कारण आपण ते वेगळ्या पद्धतीने लिहितो जेव्हा लिहितो तेव्हा, आणि टायपिंगचा वेगळा येतो म्हणून. नक्की नक्की. काफ आणि गाफ आता मी व्हाईट बोर्डवर तुम्हाला लिहून दाखवतो. तुम्ही व्हाईट बोर्ड घेईपर्यंत मला एक मीर तकी मीर फक्त बिचाऱ्यातला मी फक्त रडवा म्हटलं आणि मला आठवडाभर फार त्रास वाटला. त्याला खुदाय सुकून म्हणतात. नाही, मीर तकी मीरच्या रोमॅन्टिक कविता पण आहेत. नाही असं नाही, पण म्हणताना तसं म्हटलं मी, पण त्याला खुदाय सुखन असं नाव आहे, की देवाचं गाणं म्हणणार, देवाचं गाणं त्याच्यामध्ये दैवी कंठ असलेला किंवा दैवी कवी असं म्हटलेलं आहे.
तर मला आठवड्यावर त्रास वाटत होता, म्हटलं बरोबर. आता आता आपल्याला हा काफ आणि गाफ तेवढा हं, असा लिहितो आपण. काफ आणि गाफला हा काप काढायचा आणि त्याच्यावरती आणखीन एक लाईन. हा, आणखी एक लाईन. हा झाला काप आणि गाफ. आपण ब लिहितो त्याप्रमाणेच तो करायचा आणि किंचित दांडी त्या प्रकारची वर करून मग त्याला एक आता उर्दूच्या लेखनामध्ये काय करतात, लपिटी अगोदर पूर्ण करून घेतात आणि त्याच्यावरती ज्या काही रेषा त्याला द्यायच्या मग मागे पुढे जोडतो. हा, त्या रेषा नुक्ते वगैरे नंतर शेवटी देतात. म्हणजे पहिल्यांदा लपिटीची स्ट्रक्चर जे आहे ते सगळं पूर्ण करून घेतात आणि मग आता गुलशन हा शब्द जर लिहायचा असेल तर तो कसा लिहायचा. आता मी काय करीन, तुम्ही कसंही करा, काय बिघडत काही नाही त्याच्यामध्ये. आता ही लपेटी मी पूर्ण स्ट्रक्चर लिहून घेतलं, ठीक आहे. आता इथे मग आता हरकत द्यायची राहिली ह्याच्यावरती. गु राहिला, उकार. आता ल हा अर्धाच आहे ऍक्च्युअली गुलशन, त्याचा उच्चार ह्रस्व करतो ना आपण, त्याच्यामुळे आपण अशी अर्धी चंद्रकोर दिली किंवा जजम दिला तरी चालेल. आता 3 नुक्ते त्याचे. हा, श चे 3 नुक्ते आणि न ला पण नुकता येतो, गुलशन. आता हा आहे. हा, आता गुलशन, आता श पूर्ण आहे, गुलशन. इथे आपण जबर दिला पण हा अर्धाच आहे, गुलशन. म्हणून त्याच्या गुलशन न असं नाही म्हणत, गुलशन. तर आता म्हणून त्याच्यावरती तुम्ही साकीन दिला तरी ठीक आहे, नाही दिला तरी ठीक आहे. म्हणजे उर्दू दैनिकांमध्ये तुम्हाला ह्या हरकती दिलेल्या दिसणार नाहीत. तिथे हा पेश पण काढलेला नसेल, हे पण जजम पण नसेल किंवा काहीच नसेल. तिथे फक्त गुलशन हा शब्द कॉन्टेक्स्ट वरून वाचणारे वाचून घेतात. ग्रामरच्या पुस्तकात किंवा लहान मुलांच्या पुस्तकामध्ये हरकती किंवा पुराणाच्या प्रतींमध्ये दिलेल्या दिसतात. पण उच्चाराच्या दृष्टीने आपल्याला कसं आहे ते समजण्यासाठी ह्या हरकतींचा खूप उपयोग होतो. गुलशन हा शब्द इथे लिहिला आहे. उर्दूमध्ये म्हणतात की बरेच शब्द किंवा हे असतात तो समज के लेना चाहिए असं असतं. हा, समज के म्हणजे कॉन्टेक्स्ट, तारतम्याने रेफरन्सने. हा, आणि काय करतात. हा, आता गुलशन, आता उर्दूमध्ये अजून काय गंमत असते म्हणजे कॅलिग्राफीमध्ये, कॉम्प्युटराइज डिजिटलाइज मध्ये ते स्पेसिंग वगैरे बरोबर सांभाळलं जातं. पण जेव्हा उर्दू लिहिणार, कॅलिग्राफीमध्ये काय करतात, आता हा गुलशन आहे ना, ह्याची थोडीशी अशी तिरपी घसरगुंडी येते. हा झाला गुलशन आणि इथूनच बावरा सुरू करतात. गुलशन बावरा लिहायचंय ना, बावरा, आणि टाकतात तो बावरा आणि स्पेस ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर असं उर्दूमध्ये चालतं. आता मग वाचणाऱ्याची काय गडबड होते, त्याला एक शब्द कुठे संपलाय आणि दुसरा कुठे सुरू होतो याच्यासाठी डोकं लढवावं लागतं त्याला, आणि हे प्रॅक्टिस, त्याला दुसरा काही उपाय नाही. कनेक्टिंग इनिशियली मिडल पार्ट आणि लास्ट पार्ट हे अजून आपलं व्हायचंय, म्हणून जरा थोडस. हो, तर हे प्रॅक्टिसने जमायला लागतं. मॅडम ना अजून काही शेअर करायचं आहे. आम्ही बालवाडी मला आता खरं म्हणजे ही जागा सोडून जायचंय दुसऱ्याकडे. तर आता आजचं व्याख्यान आपण संपूया इथे. 9:30 वाजलेत, 9:35 झालेले आहेत. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. एक छोटासे गंमत सांगू का? एक आपला शेर, आपण काय ठरवलं होतं की एक नजम किंवा रुबाई, तर मी ती पेश करतो अगोदर. एक छोटीशी कविता आहे. ही कविता अली सरदार जाफरी यांची कविता आहे. अतिशय सुंदर कविता आहे आणि छोटी आहे म्हणून मी आता सादर करतो. तर हिचं नाव आहे गम का सितारा. आता ग हा शब्द आपण गैन हलक निघणारा जो ग आहे, गम ह्या शब्दामध्ये तो वापरतात, गैन वापरतात आणि त्याला म जोडतात पुढे. तो अशा प्रकारे काढतात, गम. आता इथे मी हा गम शब्द काढून दाखवलाय, गम. आता इथे ऐनच्या वरती एक नुकता जोडला की झाला गैन, ग.
आणि त्याला पुढे मीम जोडलाय. हे अक्षर आपण यायचं अजून शिकलं नाहीये. मी आता पुढचा हा, हा. पहिला शब्द आपला तोच, पहिला नाही, अक्षर आपलं तेच पुढचं- असणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये सगळी अक्षरं आपली पूर्ण होणार. पूर्ण होणार आहे. हा, तर पुढची जी शेवटची 5-6 अक्षरं राहिली ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये, आणि मग तुम्ही मास्टर व्हाल, म्हणजे खजान्याची चावीच तुमच्या हातामध्ये येईल सगळं. म्हणजे सब माल आपके हाथ में आएगा, उसका क्या करना आप सोच सकते हैं आगे. तर आता कुठल्या कुंपाला कुठली कुंडी लावायची त्याला वेळ लागतो. तर आता गम का सितारा, हा, ही कविता मी आपल्याला आपल्यासमोर सादर करतो. अगदी अगदी. आहे अली सरदार जाफरी, हे फार मोठे कवी होऊन गेले उर्दूचे, आणि ही सुंदर कविता आहे. मेरी वादी में वो एक दिन यूं ही आ निकली थी. वादी म्हणजे खोरं, व्हॅली. मेरी वादी में वो एक दिन यूं ही आ निकली थी, रंग और नूर का बहता हुआ धारा बनकर. यासाठी सगळे शब्द सोपे आहेत. मेरी वादी में वो एक दिन यूं ही आ निकली थी, रंग और नूर का बहता हुआ धारा बनकर, महफिले शौक में एक धूम मचा दी उसने. आता शौक हा शब्द याच्यामध्ये पण आपला हलक्स आहे बरं का, म्हणजे काफ आहे. महफिले शौक में एक धूम मचा दी उसने, दिल की खिलवत में रही. ह ह ह इथे पण आता खे आलेला आहे. खिलवत म्हणजे काय, एकांत. तर दिल की खिलवत में रही अंजुमन आरा बनकर. अंजुमन म्हणजे मैफिल किंवा सभा, आणि आरा म्हणजे शोभा, मैफिलीची शोभा. तर दिल की खिलवत में रही अंजुमन आरा बनकर, शोलाए इश्क. शोलाए इश्क म्हणजे काय, शोला म्हणजे निखारा, इश्क म्हणजे प्रेम. शोलाए इश्क सरे अर्श को जब छूने लगा. सर म्हणजे आपलं डोकं किंवा वरचा भाग, कुठल्याही वास्तूचा वरचा भाग असतो त्याला सर म्हणतात. आता इथे शोलाए इश्क सरे अर्श, अर्श म्हणजे आसमान, स्काय म्हणजे आकाशाचं छप्पर, आकाशाचा वरचा भाग. शोलाए इश्क सरे अर्श को जब छूने लगा म्हणजे प्रेमाचा निखारा जेव्हा आकाशाच्या वरच्या भागाला टेकला. शोलाए इश्क सरे अर्श को जब छूने लगा, उड़ गई वो मेरे सीने से शरारा बनकर. शरारा म्हणजे काय, ठिणगी. शोलाए इश्क सरे अर्श को जब छूने लगा, उड़ गई वो मेरे सीने से शरारा बनकर, और अब मेरे तसव्वुर का उफक रोशन है. तसव्वुर म्हणजे खयाल, विचार. और अब मेरे तसव्वुर का उफक म्हणजे क्षितिज, हॉरायझन. और अब मेरे तसव्वुर का उफक रोशन है, वो चमकती है जहां गम का सितारा बनकर. इथे ही कविता संपली. तर पुन्हा एक कविता म्हणतो आता, म्हणजे आता हे अवघड शब्दांचे अर्थ सांगण्यामध्ये थोडं ब्रेक मिळाला, पण ती कविता पुन्हा एकदा सलग ऐका आता. कानावरती उच्चारही पडतात ना त्याच वेळेला, म्हणून मेरी वादी में वो एक दिन यूं ही आ निकली थी, रंग और नूर का बहता हुआ धारा बनकर, महफिले शौक में एक धूम मचा दी उसने, दिल की खिदमत में रही अंजुमन आरा बनकर. शोलाए इश्क सरे अर्श को जब छूने लगा, उड़ गई वो मेरे सीने से शरारा बनकर, और अब मेरे तसव्वुर का उफक रोशन है, वो चमकती है जहां गम का सितारा बनकर. धन्यवाद. थँक्यू सर. बरं, काही कोणाला शंका असतील तर विचारा, नाहीतर आपण आता आजचं सर हरकतीबद्दल थोडस सांगा ना सर. तुम्ही 3 हे सांगितलं, जबर, पेश आणि जेर. जबर आकारासाठी, पेश उकारासाठी, आणि जेर इकारासाठी. तीनच काढून दाख, आम्हाला साईन काढून दाखवा ना तिघांचे. हा, साईन म्हणजे अगदी सोपे आहेत त्या. जबर डोक्याला, अक्षराच्या डोक्यावर छोटी तिरपी रेख काढतात. बार म्हणजे, हा, बार. इथे मी दाखवतो तुम्हाला, हे बघा. आता पुन्हा एकदा माझ्या याच्याकडे लक्ष द्या. दिसतोय तुम्हाला फळा?
हा फळा दिसतोय. हा, एक मिनिट. हा, इथे गाफच्या डोक्यावर मी जबर काढलाय आता. ठीक आहे, हा, हा, गाफच्या डोक्यावर जबर काढलाय. हा, हा. काफ जो आहे त्याच्या खाली मी जेर लावलाय. जेर. की झाला तो. हा, की झाला. हा, आणि इथे हा गुलशन मधला गु आहे ना, याच्यासाठी मी पेश. हा, म्हणजे जबर जेर पेश. आता इथे किताब लिहायचं असेल तर हे की झालं, याच्यापुढे ताब जोडला की किताब झालं. आता इथे हा गणेश लिहायचं झालं तर इथे ग पुढे न ई श असेल. गुलशनसाठी इथे गो काढलाय. हरकत येते. हरकत म्हणजे रसवस्वर थोडक्यामध्ये. ठीक आहे, थँक्यू सर. ठीक आहे. आजची मीटिंग एंड करूया आपण. खूपच छान झालं. बरं, धन्यवाद. भाटे मॅडम, आपण हा, आभार प्रदर्शन उर्दू मध्ये करावं. आभार आता मला प्रदर्शन. कोणीतरी इथून उठवायला नाही आलेलं नाही आहे. नाही, प्रत्येक पुढच्या सत्राच्या वेळेला शेवटी करते. नाही, अजिबात गरज नाहीये. आपलं नाही सत्र म्हणजे आता उर्दू मध्ये कसे अल्फाज आहेत ते कळत. ते तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं एवढं म्हटलं तरी पुष्कळ झालं. आता ठीक आहे. बरं, जनाब सेवा बरं, थँक्यू. आता चालेल मीटिंग एंड केली तर. ओके ओके, येस, थँक्यू व्हेरी धन्यवाद. मच, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. चंदू